मोहक घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही. या. अरे नमस्कार नमस्कार, या 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 या. सरजी नमस्ते नमस्ते, आइए आइए. या या. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. अहो अशा पार्ट्या तर तुम्ही नेहमीच ठेवता, पण या पार्टीचं सरप्राईज काय आहे? सरप्राईज जर आधीच सांगितलं ताई तर मग ते सरप्राईज कसं राहील? पार्टीमध्ये अनाउन्स करू ना. या. अहो तुमच्या परवानगीने आमच्या मैत्रिणीला आत नेऊ शकतो का? अहो अहो मी काय म्हणते, आता बरेचसे लोक आलेत, जाऊया ना आपण पण आतमध्ये. एक महत्वाची व्यक्ती यायची आहे अजून. अजून कोण आता आहे ते तुला कळेल ना ते आले की. पण तू यांना घेऊन जा ना आतमध्ये. एक चला 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 चला. नमस्कार, या या. मी आलो स मागून. या या. बरं झालं सगळ्या एकत्र आलात, त्याच्यामुळे बरं वाटलं मला. अरे नमस्कार नमस्कार, या या या. मोठे गाणी काय आहेत ना? हो आप्पा आतमध्ये आहेत ना, तुमची भेट होईलच. या. अहो आमची मुलं त्यांच्याच हाताखाली शिकून आज उच्च पदावर पोहोचलीत. बरोबर आहे, या या प्लीज. आप्पा आहेत. वसंतराव नमस्कार नमस्कार, या या. थँक्यू. भाऊ कॅरी ऑन कॅरी ऑन. सुषमा काय झालं हो? काय झालं काय? आप्पा कुठे म्हणून बोलवायला तुला सांगा. तुला आप्पा ना, आप्पा त्यांच्या आत्मचिंतनात मग्न असतील. आता कसला आत्मचिंतन? हे बघा, तुम्हाला त्यांची सवय चांगली माहिती आहे. आपल्या प्रत्येक कृतीत त्यांना काहीतरी खोट दिसते, आणि दिसली नाही ना तर ती शोधत बसतात. आता सुद्धा बसले असतील ध्यान लावून. आणि ते बोलवून मी आऊ गेली आहे त्यांना बोलवायला, तू थांबतेस. दॅट्स इट. आऊंना सुद्धा माहिती आहे. बिझी आहे हो मी जरा. काय आपण बोलत होतो ग? सगळ्या विषय मध्येच थांबला आम्हाला. मोहक घरकुल मनी रंगले,
पाऊ कितीही किती मृगजळे पाप वाह. पुण्य जणू एकच प्याले पाप पुण्य जणू एकच प्याले माणूस कीचे ते सो है माणूस कीचे मिस्टर मधुकर कर्णिक. हो 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 नमस्कार नमस्कार. अहो, काय सर किती वाट बघायला लावली. माफ करा उशीर झाला पण आता तरी भेटणार आहात की नाही? नाही 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 प्लीज प्लीज मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम. क्या बात है. ग्रेट. नमस्कार. हा. तर वसंतराव मी काय म्हणत होतो की ब्रँड कुठला ते सांगा. म्हणजे कसं आहे की खास माणसांसाठी खास ठिकाणी वेगळी सोय केलेली आहे. आज एकतर घसा बसलाय माझा आणि तुम्ही मार खायला लावणार बहुतेक. मार का? अहो म्हणजे काय गुरुजींना कळलं तर काय. हो हो आमचे आप्पा तुमचे गुरुजी नाही मग त्यांना कळलं तर खैर नाही आमची. ते आता इथे नाही आहेत. म्हणजे? काळजी करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कालमानाप्रमाणे आप्पा अनेक गोष्टी स्वीकारायला शिकलेले आहेत. एक बरं झालं. हो पण घाई काय जरा पार्टी रंगात येऊ द्या. हं, मग आहेच की हळूहळू हळूहळू. असं म्हणताय. बरं यशवंतराव हं. आजच्या आपल्या पार्टीचे सेलिब्रिटी मिस्टर श्री कुठे आहेत? अहो अहो असं इथे काय बसलाय तुम्ही? आज सगळीजण तुमची वाट बघतायत. चला ना. कमल काय झालं? असं चित्त थाऱ्यावर नाहीये ग. अस्वस्थ वाटतंय. काय झालं? काय होतंय का तुम्हाला? हे हे जे काय आज चाललंय ना कमल ते अहो तो 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 ना मुलं आपला आनंद साजरा करतायत. आता आपला श्री एवढं मोठं यश मिळवून परदेशातून परत आलाय. कितीतरी दिवसांनी कुटुंबात मिसळलाय. मग आनंद तर होणारच ना. हा सांगा ना मला. चला ना तुम्ही पण आज चला. आनंद साजरा करतायत. कमल मी जेव्हा MA झालो ना तेव्हा घरातल्या सगळ्यांना आनंद झाला होता ग. पण आम्ही हा आनंद कसा साजरा केला माहितीये का? मी आई वडिलांचे आशीर्वाद घेतले, काकांचा आशीर्वाद घेतला. आईनं माझं औक्षण केलं, काकून औक्षण केलं. पुरणाचा दिवा, जेवणात पुरणाची पोळी. आणि आज इथे शॅम्पेन काय, वाईन काय, गळ्यात गळे घालून. हे बघा आता काळ बदललाय. काळ बदलला नाही, काळ सोकावलाय असं म्हण. हे हे तुम्ही असं काहीतरी बोलता ना म्हणून सगळ्यांपासून दूर जाता. मला ते कळतंय कमल, सगळं कळतंय. पण पण काय सांगा ना. मी आता बोललो ना तर तुला वाईट वाटेल कमल. नाही तुम्ही बोला. तुम्ही मनातलं सगळं सांगून टाका. मनात काही ठेवू नका. हं? हा जो बदल आहे ना तो स्वीकारणं मला जड जातंय ग कमल. माझी मतं कुटुंबातल्या या माणसांना जड जात आहेत. हे जडत्व त्यांच्या मार्गात खोडा तर बनत नाही ना ग. मी त्यांना अडथळा तर बनत नाही ना. नाही हो, अडथळा वगैरे काही नाहीये. तुम्ही अगदी चुकीचा विचार करतात. असं काही नाही. एक तर तुम्ही खूप विचार करतात. तुम्हाला माहिती मधुकर मगाशी मला काय म्हणाला की आप्पा कुठे आहेत, अनाउन्समेंट करायची वेळ झाली. शोधत होता तो तुम्हाला. मी मुलांना अजिबात दोष देत नाही. मुलं खूप चांगली आहेत कमल. मला माझ्यातला दोष त्रास देतोय बघ. यात जुन्या नव्याची मी सांगड घालत बसतो आणि त्यामुळे मी भूतकाळात सुद्धा रमत नाही आणि वर्तमान काळाचा पण आनंद घेऊ शकत नाही. ही अशी माझी नकारवृत्ती आहे ना.
त्यामुळं ही मुलं चिडचिडी बनली तर त्यांचा दोष नाही ग. मला सांगा, तुम्हाला सगळं पटतंय ना? सगळं पटतंय ना? मग झटका ना ती मरगळ आणि चला आपण 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 त्यांच्या आनंदात सहभागी होऊया ना. हे बघा, आपण दूध पिऊन राहिलो म्हणून मुलांनी फक्त दूधच प्यायला पाहिजे असं नाहीये हो. पटतंय ना माझं म्हणणं तुम्हाला? हं? पटतंय ना? चला. येतो, तू जा. नक्की. श्री श्री बद्दलच एक अनाउन्समेंट करायची म्हणून तर ही पार्टी ऑर्गनाईज केली आहे. हो दॅट्स गुड. हो पण श्री बाबतीतच मलाही तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. रिअली? बट आफ्टर युअर अनाउन्समेंट. ओके, ॲज यू विश. करू प्लीज. येस. लेडीज अँड जेंटलमन, प्लीज प्लीज जरा माझ्याकडे लक्ष द्या. सुषमा, आज एक अत्यंत महत्वाची अनाउन्समेंट तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने इथे मी करणार आहे. प्रत्येक आई वडिलांचं एक स्वप्न असतं की त्यांच्या मुलांनी शिकून मोठं व्हावं, उत्तम उद्योग व्यवसाय करावा, त्यांच्यापेक्षाही मोठं व्हावं. आमचा श्री सुद्धा परदेशात जाऊन शिकून आला, गोल्ड मेडलिस्ट आहे. आज तो परत भारतात आलेला आहे इथे त्याचा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी, आणि त्याची सुरुवात त्यांनी करावी म्हणून मी कर्णिक इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या कंपनीच्या डायरेक्टर्स बोर्डावरती त्याची नेमणूक करतोय. लाईट्स प्लीज. थँक्यू, थँक्यू. थँक्यू. एक्सक्यूज मी. इट्स ओके मिस्टर मधुकर. गो गो एन्जॉय द पार्टी वृंदा. पप्पा, एक मिनिट. काय? मला श्रीला भेटायचंय. श्रीला आता? ओके. एक्सक्यूज मी मिस्टर मधुकर, मी 2 मिनिटात आलो. प्लीज ये. अरे बस 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 बस. क्या बात है. माय गॉड. Congratulations. थँक्यू. Meet my daughter Vrinda and the most awaited Shri here. हाय. लुक हुज हिअर. या शहरातले सगळ्यात मोठे बिल्डर मिस्टर वसंतराव देशमुख खुद्द. आणि लवकरच आता आपण पार्टनर होणार आहोत. देअर यू आर. येस. एनिवे श्री बेटा मला सांग, 5 वर्ष फॉरेन कंट्रीज मध्ये राहिल्यानंतर आता पुन्हा इंडियात कसं वाटतंय? कसं? अहो अंकल, मी तिथे फक्त शिकायला गेलो होतो. आपल्याला बिझनेस तर इथेच करायचा ना. क्या बात आहे. हे असले क्लिअर थॉट्स असावेत माणसाचे. अंकल, थॉट्स क्लिअर असले ना तर क्लिअर बिझनेसही करता येतो. हा? साऊंड्स डॅशिंग. हाँ, जैसा बाप वैसा बेटा. डॅड माझे डॅड इथले गोल्ड मेडलिस्ट आणि मी तिथून गोल्ड मेडल आणले. दॅट्स ग्रेट. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. थँक्यू. एक्सक्यूज मी. आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. अभिमान. अभिनंदन अभिनंदन. अभिमान वाटतो रे तुझा मला पण. कसं आहे, आदर्श व्यक्ती आहेस ना तू माझी. बट बी केअरफुल ब्रो.
म्हणजे आपली आदर्श व्यक्ती इगोइस्टिक बनू नये एवढंच वाटतं रे मला. एनिवेज कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मर्मबंधातली ठेवही. चला ना. मी कशाला यायला पाहिजे कमल? मी आलो नाही तर काही बिघडत नाही. माझ्या येण्यानं तुमच्या आनंदावर विरजण पडेल, दुसरं का नाही. तुझा किती वेळा तुम्हाला तेच तेच सांगू? काय मी असं सचिन, काय रे, काय झालं असं तणतणायला? अप्पा, माझं हे वर्ष पूर्ण झालं की मलाही फॉरेनला शिकायला जायचंय. श्री सारखं मलाही तिकडच्या युनिव्हर्सिटीत शिकायचंय. सचिन, आत घरात काय झालं का? मधुकर काका आणि तुमचा लाडका श्री माझा अपमान करायची एक संधी सोडत नाहीत. तुम्हाला काय वाटतं मी बोलू शकलो नसतो? पण म्हटलं जाऊ दे, कशा उगाच चार चौकात तमाशा करायचा. खरं तर माझंच चुकलं. मीच त्यांच्या पार्टीत जायला नको होतं. सचिन, अरे पार्टी आपली होती. हा गैरसमज माझाही होता. मी पण दाखवून देईन. खूप शिकीन. मोठी डिग्री घेऊन आहे ना त्या श्रीला नाक खाली घालायला लावीन. सचिन, मार्क माय वर्ड्स. अरे आय बघा ना, उगाच डोक्यात राग घालून घेतोय. नाही कमल, यात जे काही चाललंय ना त्यानं हे असंच होणार आहे. मी मोठा की तू मोठा, मी शहाणा की तू शहाणा. कमल, हा श्री जो परदेशात डिग्री घेऊन आलाय ना, त्याचा हा जो आनंदोत्सव चाललाय असं तुला वाटतंय ना, त्यात आनंदोत्सवापेक्षाही विजयोत्सवाचा भाग मोठा आहे. अयो, काहीतरी बोलताय. कसला विजयोत्सव? कुरघोडी केल्यानंतर मिळालेला विजय. कौरवांनी पांडवांना वनवासात पाठवल्यावर जो राजसूय यज्ञ केला ना, तो विजय. पांडवांनी इंद्रप्रस्थ उभारल्यावर मयसभा भरवली, तो विजय. द्यूत खेळल्यानंतर जो मिळाला कौरवांना, तो विजय. आणि श्री आता जी काय डिग्री घेऊन आल्या ना त्या परदेशातून, तो विजय. कमाल, या मधुकरनं ही जी एवढी मोठी पार्टी दिली आहे ना, त्यात महत्वाचा भाग आहे तो मधुकरच्या आतून आलेल्या ईर्ष्येचा. त्यावर आता प्रभाकर कसा रिॲक्ट करतो ते बघावं लागेल आपल्याला, आणि फक्त तेच बघावं लागेल. येणार नाही. आय एम सॉरी. काय झालं? अरे हा माणूस बघ ना. काका? काका? अगं हे माझे काका आहेत, प्रभाकर काका. काका काय हे, तुमचा ग्लास रिकामा? मी क्लास भरायलाच निघालो होतो, तरी मला स्टुपिड म्हणाली. एक सर्व्हिसमन प्रभाकर कर्णिकला ही स्टुपिड म्हणाली. पप्पा? ओ, काय झालं? बरं झालं स्वप्नी तर तू आलीस. पप्पा चला, तुम्ही आज चला. नाही अगं, मी अजून आपल्या या श्रीला कुठे भेटलोय. मी त्याचं अभिनंदन करणार आहे. काका आणि पुतणे मिळून आम्ही छान सेलिब्रेट करू, पार्टी करू, मग आज जाणार. दॅट इज फायनल. ओके पप्पा, तुम्ही तिथे बसा. चला. अगं पण मला ग्लास भरायला मी निघालो होतो, मग ग्लास रिकामा आहे माझा. पप्पा तुम्हाला तिथे हवं ते सगळं मिळेल, मी आणून देते. ओके, चला मिळेल? तुम्ही.
मला स्टुपिड म्हणाली. सॉरी बोल. मी हो सॉरी म्हण. पप्पा ती तुम्हाला सॉरी म्हणाली. चला, मी नाही ऐकलं सॉरी. माझ्यावर विश्वास नाहीये पप्पा तुमचा. ती सॉरी म्हणाली. चला तुम्ही, चला. तू म्हणत असशील तर ठीक आहे. कमल, महाभारत हळूहळू आपल्या घरात घुसू पाहतंय बरं का. भावंडांच्या या वादात आपल्या घराची होळी झाली नाही म्हणजे मिळवलं बघ. अय्यो, काही होळी वगैरे होत नाहीये. तुम्ही उगाच काहीतरी विचार करू नका. तुमचे हाती विचार करताना मला खूप भीती वाटते. मला सुद्धा भीती वाटते कमल, मला सुद्धा भीती वाटते. मला भविष्याची भीती वाटते. या भविष्याच्या उदरात काय वाढून ठेवलं ना त्याची मला खरोखर भीती वाटते कमल. सगळे नशेत चूर आहेत. कोणाला कर्तृत्वाची नशा, तर कोणाला प्रेम प्रेम म्हणत डोक्यात भिनलेल्या असूयेची नशा, कोणाला संपत्तीची स्टेटसची नशा, तर कोणाला सुडाची द्वेषाची नशा. एकाच छपराखाली राहणारी ही रक्तामासाची माणसं, पण प्रत्येकाचं मन स्वतःत रमलेलं, एकमेकांची स्पर्धा करणारं यांचं मन. मला कळत नाही कमल, यांचं चुकतंय की आपलंच कुठेतरी चुकतंय ग. या माझ्या हातानं मी अनेक विद्यार्थ्यांवरती संस्कार केले, चांगले नागरिक घडवले मी, पण माझ्या मुलांना, सुनांना, नातवांना मी घडवू शकलो नाही. सगळं बिघडत चाललंय कमल, सगळं. नाही, काहीही बिघडलेलं नाहीये. आता मी मान्य करते की घरात थोडेसे वाद आहेत, पण अहो, दोन डोकी एकत्र आले की भांड्याला भांडे लागतच ना. मग आपल्या घरात तर 10 डोकी आहेत. हो, पण एकाच दिशेला नाहीये ती. 10 डोकी 10 दिशांना आहेत. ठीक आहे, आहेत 10 डोकी 10 दिशांना, पण तुमचं डोकं 10वं आहे ना, आहे ना. पण तुम्ही तरी काहीतरी विचार करा. हो, केवढे आनंदात आहेत मुलं, त्यांच्या आनंदावर विरजण घालू नका. नाही कमल, मला नाही जमणार ग. असा हा हसरा खोटा मुखवटा धारण करून मला नाही जगता येत, तुला माहितीये. उगाच त्यांच्या आनंदावर विरजण नको. त्यापेक्षा तू जा, तू त्यांच्यात छान रमतेस, तू जा. मी इथे बरा आहे. तुम्ही माझं ऐकणार नाही, ऐकणार नाही ना तुम्ही माझं. बाप म्हणून तुम्ही माझं ऐकत नाही, तिकडे ती मुलं माझं ऐकत नाहीत. माझं आपलं मधल्या मध्ये मरण आहे. ठीक आहे, ठीक आहे. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे ना, तोपर्यंत निभवीन सगळं, मी नक्की निभवीन. काकांनी स्वतःचा बिझनेस करायला घेतला आणि त्या बिझनेसमध्ये श्रीदादाला घेतलं. यात रागवण्यासारखं काय आहे सचिन? लांडी लबाडी करून फायदा मिळवताही येत नाही. काय दादा? भाऊजींनी किती लाज आणली नाही आज. मिलिटरीत होते म्हणे, शिस्त कळते, मॅनर्स कळतात का हो?